मित्रांनो, राज्यात तब्बल 70,000 पदांची मेगा भरती होणार आहे आणि याच्याच संदर्भातील एक महत्वाचं अपडेट माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर, आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, राज्यामध्ये होणाऱ्या पदभरतीच्या संदर्भात आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची अशी बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेली आहे। ज्या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, याचप्रमाणे प्रशासनातील सर्व अवर मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच इतर सचिव हे सर्व या ठिकाणी उपस्थित होते आणि राज्यामध्ये नवीन पद्धतीनं ही पदभरती करण्याच्या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये जवळपास 70,000हून अधिक पदाची पदभरती ही टप्प्याटप्प्याने पार पाडली जाणार आहे। ज्याच्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे 20,000 पद आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील पदाचा या पदभरतीमध्ये समावेश असणार आहे। मित्रांनो, आपण यापूर्वी सुद्धा एक अपडेट घेतलं होतं की देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीमध्ये एक मुख्यमंत्र्यांची परिषद पार पडलेली होती आणि याच्यामध्ये जे काही राज्यामधील मनुष्यबळ व्यवस्थापन आराखडा जो मांडण्यात आलेला होता, याची सर्व ठिकाणी प्रशंसा करण्यात आलेली होती आणि हेच मॉडेल या ठिकाणी इतर राज्यांनी देखील लागू करावं अशा प्रकारच्या सूचना देखील करण्यात आलेल्या होत्या। या सुधारित मॉडेलच्या माध्यमातून राज्यामध्ये ही पदभरती करण्याच्या संदर्भातील निर्देश सूचना देण्यात आलेल्या आहेत। आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर राज्य प्रशासनातील महत्त्वाच्या विभागाकडे सर्वांगीण प्रशासन सुधारणा वेगाने राबवण्यात याव्यात, मनुष्यबळ व्यवस्थापन आणि नोकर भरतीतील प्रक्रिया ही पारदर्शक पद्धतीने राबवण्यासाठी प्राधान्य देण्यात यावं अशा प्रकारच्या सूचना देखील याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत। भरती प्रक्रियेमध्ये अनावश्यक कागदपत्र, लांब रांगा, याचप्रमाणे विलंब टाळण्यासाठी ऑनलाईन आणि डिजिटल व्हेरिफिकेशन मॉडेल विकसित करण्यावरती सुद्धा भर देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। पासपोर्ट सारख्या संवेदनशील दस्तावेजाची ऑनलाईन पडताळणी शक्य असल्यास इतर प्रक्रियेमध्ये हे मॉडेल वापरता येईल का, यासाठी विभागानं ब्लॉकचेन पद्धतीबरोबरच डिजिलॉकर प्रणालीमध्ये प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी व्यवस्था करावी। पदभरती प्रक्रियेमध्ये कोणताही संशय, पक्षपात किंवा अन्याय होऊ नये यासाठी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह असावी। त्याचबरोबर युवकांच्या मनात शंका राहू नये यासाठी प्रणाली स्वच्छ आणि वेगवान असणं गरजेचं आहे। येणाऱ्या एका वर्षामध्ये महाराष्ट्रात गव्हर्नर्स रिफॉर्मचे नवे मॉडेल उभा राहील, यात प्रत्येक विभागाची भूमिका महत्वाची असणार आहे। यासाठी कोणत्याही विभागानं मागे राहता कामा नये अशा प्रकारच्या सूचना देखील या बैठकीमध्ये देण्यात आलेल्या आहेत आणि याच बैठकीमधून राज्यामध्ये ही 70,000 पदांची मेगा भरती करण्याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, कोणत्या कोणत्या विभागातील भरती असेल, कशा प्रकारे राबवल्या जातील याच्या संदर्भातील अपडेट आता वेळोवेळी येत राहतील आणि जे जे काही नवीन अपडेट येतील ते अपडेट आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।